त्याबद्दल काय सांगाल? घोडेगाव पंचायत समितीमध्ये आम्हाला अपयश आलं, पण जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. ते जे अपयश आलेले आहे त्याचा आम्ही स्वीकार करतो. परंतु हे जे इलेक्शन झालं हे तुम्ही पाहिलं आहे, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं हे सगळं इलेक्शन झालं. ह्या इलेक्शनमध्ये भरपूर प्रमाणात तुम्ही स्टेटस ठेवले, बाबा त्याच्यात दमदाटी कर, पैशाचा वापर कर किंवा दडपशाही कर, ह्या सगळ्या गोष्टी इथं झाल्या. त्यातून एक घोडेगावची मायबाप जनता शिवसेनेबरोबर राहिले आणि शिवसेनेच्या उमेदवारांना भरपूर अशी मतं दिली. त्याबद्दल मी सर्व मायबाप जनता व जे काही शिवसैनिक आहेत त्यांचे सर्वांचे आभार मानतो. यापुढे त्यांच्या ज्या काही वैयक्तिक समस्या असतील, काही कामे असतील किंवा इतर काही प्रॉब्लेम्स असतील, ह्या सर्व सोडवण्यासाठी शिवसेना म्हणून आम्ही सर्वजण घोडेगावच्या ज्या काही अडचणी असेल त्या सोडवण्यासाठी सर्व आम्ही शिवसैनिक म्हणून कटिबद्ध आहोत. घोडेगाव आत्ताची जी निवडणूक झाली त्याबद्दल तुम्हाला काही सांगायचं आहे का? नमस्कार, माझे नाव ज्योती अमित गाडे, ग्रामपंचायत सदस्य घोडेगाव, शिवसेना उपजिल्हा प्रमुख, महिला आघाडी, पुणे जिल्हा. आत्ताचे जे इलेक्शन झाले जिल्हा परिषद पंचायत समिती घोडेगाव पेडकर, याच्यासाठी खूप छान मतदान केलं लोकांनी. मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करून जे आपलं कर्तव्य बजावलं आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद करते. आणि यापुढे लोकशाहीचा हिस्सा बनून असेच त्यांनी सर्वांना त्यांच्या योग्य उमेदवाराला निवडून द्यावे असेही मी त्यांना शुभेच्छा देते. मला असे सांगायचे की पंचायत समितीमध्ये आम्हाला जे अपयश आलं त्याचा आम्ही मोठ्या मनाने स्वीकार केलेला आहे. आणि जिल्हा परिषदेचे जे आमचे सुवर्णाताई देवीदास दरेकर ह्या उमेदवार निवडून आल्या आहेत, त्या दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी मतदान करून ज्या मतदारांनी आम्हाला मतदानरूपी जे आशीर्वाद दिलेत त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची जी स्थापना केली आहे, ज्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी जे शिवसैनिकांना जे बाळकडू दिले आहे, धर्मवीर आनंदीगे साहेब यांचे कार्य आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा शिवसेनेने पुढे कसा चालवावा, ह्या सर्व आम्हाला जी शिकवण आहे, या शिकवणीतून आम्ही मायबाप जनतेची, गोरगरिबांची, महिलांची, सर्वांची सेवा करण्याचे आश्वासन देतो. आणि इथून पुढे आमचा जय पराजय आम्हाला मान्य आहे आणि तरीही आम्ही कुठेही कमी पडणार नाही. एक शिवसैनिक म्हणून सर्व शिवसैनिकांना एकत्र घेऊन मोठ्या मनाने आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. समाजामध्ये कार्य चालू ठेवणार आहे. शिवसेना कधीही संपत नाही. जय पराजय नेहमीच येतो आणि तो स्वीकार करून आपण कुठे चुकलो आहोत ह्या गोष्टींचा विचार करून पुढे प्रामाणिकपणे प्रयत्न करून यश संपादन करण्याचा विचार नेहमी माणसाने पुढे ठेवावा. एवढंच मी सांगू शकते. नमस्कार, मी घोडेगाव ग्रामपंचायत सदस्य कांचनताई काळोखे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील जे आमचे 2 उमेदवार होते त्या उमेदवारांना जे मतदान रूपी आशीर्वाद दिलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. आणि इथून पुढे आम्ही गोरगरिबांसाठी सदैव कटिबद्ध राहू हे मी आश्वासन देते.